2017 सुस्वागतम 30 जून 2017 वसंतदादा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज वरिष्ठ लिपिक माननीय SS माने आज 33 वर्ष प्रदीर्घ सेवेतून ते मुक्त होत आहे। या सेवानिवृत्तीनिमित्त आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण एकत्रित जमलेला आहोत। या शुभेच्छा कार्यक्रमासाठी उपस्थित जीवनी आयु आरोग्य लाभो तुम्हा हीच प्रार्थना म्हणी। आज होतसे सेवापूर्ती कर्तव्याची तुमची मूर्ती। आम्ही सारे नशे घेऊ तुमच्याकडून दिव्य स्फूर्ती। ज्ञान शांती व समृद्धी यांनी परिपूर्ण असे जीवन व्हावे ही सदिच्छा। ही सरस्वती प्रार्थना। जीवनातला हा एक वेगळा कार्यक्रम होऊन जातो आणि तो कायमचा स्मरणात राहतो। आज आपण SS माने सर या नावानं आपण कमीच ओळखतो, खऱ्या अर्थानं त्यांना राजे याच नावानं आपण ओळखतो आणि त्यांचं व्यक्तिमत्वही तसंच आहे, नावाला साजेस असं व्यक्तिमत्व आहे। अशा या व्यक्तिमत्वाचा आजचा हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम
1984 ते 80 पासून सेवेत असणारे आणि माझे नवीन जे सहकारी मित्र आहेत त्यांच्या वयापेक्षा जास्त त्यांची सेवा असणार आहेत. राजेश सरांच्या या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करताना अत्यंत शांत आणि संयमी, बऱ्याचशा जणांना त्यांच्याबरोबर बोलायचं म्हटलं तर भीती पण वाटते, नको राजेश सरांशी बोलायचं तर भीती वाटते. पण राजेश सरांना समजून घ्यायचं असेल तर अत्यंत कोमल हृदयाचे असणारे आणि तुमची समस्या चटकन जाणून घेणारे. असं म्हटलं जातं की शाळा जर चांगली चालायची असेल तर तितकाच शिक्षकेतर कर्मचारी आणि लिपिक वर्ग तितकाच तत्पर आणि चांगला असा लागतो. एकटा हेडमास्टर किंवा प्राचार्य काहीच करू शकत नाही. म्हणजे संसार रूपी 2 चाकं जिथं असतात पती पत्नी तेव्हा संसार चांगला चालतो. तसं शाळेचा रथ जर चांगला चालत असेल तर लिपिक वर्ग तितकाच चांगला आणि उत्कृष्ट असावा लागतो. तरच ती शाखा चांगली चालते असा माझा विश्वास आहे. आणि या विश्वासाला पात्र असलेले राजे आहेत असं मला वाटतं. कारण विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या शिष्यवृत्त्या, विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या नोंदी आणि शिक्षकांचा असणारा पगार या सर्वांच्या नोंदी काटेकोरपणे आणि योग्य वेळेत मिळण्याच्या दृष्टीने अत्यंत मोलाचं सहकार्य असते. किंबहुना मला आज जर तुम्ही म्हटलं की तुमच्या शाळेचा आयडी नंबर सांगा, स्टुडंट आयडी काढायचा कसा सांगा, ते सगळ्या बाबींना आम्ही अनभिज्ञ असतो. वास्तविक पाहता त्यांनी संगणकाची अशी वेगळी परीक्षा दिलेली नाही. पण संगणकाचे बाप असणाऱ्या माणसांना सुद्धा ते कमी पाडतील अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे. इतकं उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीने सेवा आणि कार्य करत असणारे राजे या शाळेतून सेवानिवृत्त होत आहेत तेव्हा निश्चितपणे त्यांच्या कार्याची उणीव निश्चितपणे भासेल असं मला जाणीवपूर्वक वाटतं. त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये त्यांच्या असणारे 2 मुलं, मुलगी आणि मुलगा अत्यंत सुस्वभावी आणि त्या चांगल्या पद्धतीनं या समाजामध्ये जीवन जगत आहेत. सो मंगलताई या सुद्धा त्यांना चांगल्या रीतीनं सहकार्य करतात. शाळेच्या जीवनामध्ये माझा त्यांचा खरं तर पिंपरी पासून त्यांचा संबंध आला. अत्यंत तसे हळवे मानाचे असणारे, कमी बोलणारे पण अचूकतेनं सांगणारे आणि अचूकतेनं बोलणारे आणि जिथं चुकतं तिथं परखडपणे मत व्यक्त करणारे व्यक्तिमत्व आहे. असे या राजेंच्या बद्दल मुलांना शिक्षकांचा अधिक सहवास येतो, शिक्षकांशी अधिक सहवास येतो, मुलांना शिक्षकांचा कमी संवाद येतो. पण तरी सुद्धा या मुलांचं संपूर्ण भवितव्य या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हाती अवलंबून असतं हे तितकंच खरं. म्हणजे शिक्षक जेवढं वर्गात काम करतात तितकंच वर्गाच्या ऑफिसमध्ये चाललेलं काम तितकंच वेगाने चांगलं असेल तरच या मुलांचे चांगलं भविष्य घडत असतं. या विद्यार्थ्यांच्या प्रती अत्यंत चांगल्या रीतीने काम करतात. शांत आणि संयमी आणि कणखर असणारे असे राजे यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी चांगलं आयुष्य लाभो, दीर्घ आयुष्य लाभो आणि चांगलं आरोग्य लाभो, त्यांचं कुटुंब अत्यंत सुव्यवस्थित आणि चांगल्या रीतीने चालावं असे त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर विद्यार्थी मनोगत. सुख दुःखाने विणलेली प्रत्येकाची एक कहाणी असते. कधी गोड तर कधी कडू आठवणींची शिदोरी असते. सुख हसण्याच्या रूपात तर दुःख अश्रूंच्या रूपात वाहते. पहिल्यांदा केलेल्या गोष्टीचे स्फुरण असते, दुसऱ्यांचे पाहून केलेले अनुकरण असते. आठवण्यासारखे बरेच असते आणि विसरण्यासारखे काहीच नसते. आयुष्याच्या लघुपटावर आपणच जिंकलेलो असतो, कारण छान जगण्याइतपत तरी आपण शिकलेलो असतो. अशा कडू गोड आठवणींना उजाळा देण्यासाठी येत आहे इयत्ता 10वी ब मधील अर्पिता साळुंखे. न संपणारी अशी स्वप्नांची सुंदर माळ असावी, न संपणारी अशी स्वप्नांची सुंदर माळ असावी. ग्रीष्मात ही बरसावी अशी पावसाची एखादी सर असावी. ग्रीष्मात ही बरसावी अशी पावसाची एखादी सर असावी. आणि न मागता ही साथ देणारी तुमच्यासारखी माणसं असावी. न मागता ही साथ देणारी तुमच्यासारखी माणसं असावी. आणि यातच एक उदाहरण म्हणजे आपल्या विद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असणारे SS माने सर. खरंच उंच आणि भारदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची या विद्यालयात ओळख आहे. 1984 ते 2017 पर्यंतचा त्यांचा प्रवास माजी चेअरमन, आपल्या विद्यालयाचे माजी चेअरमन तसंच वसंत दुग्ध सहकारी संस्थेचे ते माजी संचालक देखील होते. खरंच किती थक्क करणारा आहे ना त्यांचा जीवन प्रवास. असं म्हणलं जातं की जीवन बदलायला अवघ्या 3 गोष्टी आवश्यक असतात.
कौतुकाची थाप प्रेमाचे शब्द आणि आपुलकीची नजर. आम्हाला खात्री आहे की तुम्ही या शाळेतून जरी सेवानिवृत्त झालात तरी तुमचा या शाळेबद्दल असलेला सिंहाचा वाटा नक्कीच कायम राहील याची आम्हाला खात्री आहे. असं म्हणलं जातं की जी लोक आयुष्यात कर्तृत्वान असतात त्यांचं नाव नेहमी माणसांच्या तोंडांवरती राहतं आणि खरंच तुमचं नाव देखील आमच्या तोंडावरती नेहमी रुळत राहील. आम्हाला सरांनी सांगितलं की तुम्हाला कोणतंही संगणक प्रशिक्षण नाही. खरंच किती थक्क करणारी गोष्ट आहे ना. तुम्ही आमच्या विद्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहात पण तुम्हाला कोणतंही प्रशिक्षण नाही. खरंच थक्क करणारी गोष्ट आहे. असं म्हणलं जातं आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसतं. पुढची परीक्षा कोणती याचीही आपल्याला कल्पना नसते आणि कॉपी तर करताच येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते. आम्हाला खात्री आहे तुम्ही कालपर्यंत यशाची कारकीर्द चढत आलेला आहात आणि उद्याही चढत राहाल. आम्हाला खात्री आहे की तुम्ही नक्कीच आयुष्यात यशाला नक्कीच गाठाल. मी शेवटी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करते की तुमचा या शाळेबद्दल असलेला सिंहाचा वाटा नेहमी कायम राहावा. धन्यवाद. धन्यवाद अर्पिता. यानंतर 7वी ब मधील कुमारी माने जानवी. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व विद्यार्थी मित्र, आज आपण एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित आहोत. कृष्णा नदीच्या परिसरात नैसर्गिक पार्श्वभूमी लाभलेली संतांच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पावन झालेली शैक्षणिक सांस्कृतिक वारसा असलेली कला क्रीडा व्यापार या क्षेत्रामध्ये नावारूपाला आलेली थोडा मोठ्याची जन्मभूमी म्हणजे आपले रेहमतपूर. याच रेहमतपुरामध्ये चंद्रासारखा शीतल प्रकाश देणारे शांत व सुसंवाद व्यक्तिमत्व म्हणजे यशस माने सर. आज आपण त्यांचा निवृत्ती समारंभ संपन्न करत आहोत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामान्य माणसाची प्रतिष्ठा जागृत होते व तीच त्याला जीवनात पुढे यशस्वी करते. अशाच प्रकारचे एक उदाहरण म्हणजे शिवाजी शंकरराव माने पाटील. कमंडलू नदीच्या काठावर वसलेलं ऐतिहासिक शैक्षणिक शहर म्हणजे आपले रेहमतपूर. याच रेहमतपुरामध्ये 12 सप्टेंबर 1959 साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रेहमतपूर याच गावी झाले. कुटुंबाकडून विनम्र व विनयशील वारसा घेऊन त्यांनी आपले जीवन व्यतीत केले. प्रशासकीय क्षेत्रामध्ये माहिती मिळवून त्यांचा कार्यभार त्यांनी सुज्ञपणे सांभाळला. त्याचबरोबर नोकरीबरोबरच त्यांनी सामाजिक धार्मिक कार्यांमध्येही सहभाग घेतला. आपली ग्रामदेवता श्री चौंडेश्वरी देवस्थान ट्रस्टचे सचिवपद त्यांनी सांभाळले. त्याचबरोबर वसंत दुग्ध सहकारी संस्थेचे सहसचिव पदावर 20 वर्षे काम केली. त्याचबरोबर आपल्या संस्थेचे संचालक पद त्यांनी भूषवले. मी जाता जाता ईश्वरजनी एवढीच प्रार्थना करते की तुमचं इथून पुढचं आयुष्य सुख समाधानाचं व आरोग्यपूर्ण जावं. चंदनापरी देह जिजला वसंत कष्टाने पुरला. उरली नाही साथ आम्हाला आठवण येईल क्षणाक्षणाला. धन्यवाद. यानंतर 7वी ब मधील कुमारी प्रज्ञा पुजारी. आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर व श्रोते हो, आज आपल्या विद्यालयातील SS माने सर सेवानिवृत्त होत आहेत. आपल्या शाळेतील वरिष्ठ लिपिक पदावर 16 वर्ष त्यांनी काम केले. आपली शाळा जणू एक कुटुंबच आहे. आपले शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतात, आपल्यावर प्रेम करतात. त्याचप्रमाणे SS माने सरांनीही आमच्यावर खूप प्रेम केले. त्यांच्यामुळे आम्हाला खूप मदत झाली. सरांविषयी मी तुम्हाला सांगायचं म्हणजे सरांनी वसंत दुग्ध संस्थालयात जवळजवळ 20 वर्षे चेअरमन पद सांभाळले. सर आपल्या संस्थेचे
संचालकही होते. चौंडेश्वरी देवस्थान ट्रस्ट संस्थेचे सचिवही होते. आपल्या शाळेत सरांच्या सेवेचा प्रारंभ 15 नोव्हेंबर 1984 ला झाला. सरांचा पहिल्यापासूनच मन मिळावू स्वभाव आहे. आठवणी जाता सरांविषयी एवढंच म्हणेन. आठवणी सदैव ठेवू मनी उद्दांत, आठवणी सदैव ठेवू मनी उद्दांत, तुमच्या भावनांना देऊ स्मृती, तुमच्या भावनांना देऊ स्मृती. पटलावर सही खुनाचं ओसर, पटलावर सही खुनाचं ओसर, कधीही या स्नेहा, कधीही या स्नेहा. धन्यवाद. यानंतर शिक्षक मनोगतात प्राध्यापक सौ माने यांनी. शिक्षक मनोगत सौ माने यांनी. आदरणीय व्यासपीठ, कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्रीयुत माने सर, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ माने मॅडम आणि माझ्या सर्व शिक्षक सहकारी व विद्यार्थी मित्र हो. आज आपण या ठिकाणी श्रीयुत SS माने सर उर्फ राजे सर यांच्या सत्कार समारंभानिमित्त उपस्थित आहोत. आज ते या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी आपल्या शिक्षण संस्थेमध्ये 1984 साली आपला कार्यभार स्वीकारला आणि आज त्यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस आला. विद्यार्थी मित्र हो, ते एक संयमी, सुस्वभावी, शांत व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला परिचित आहेतच. त्याचबरोबर त्यांचं कार्य खूप महान आहे. शैक्षणिक क्षेत्रात असो, राजकीय क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो, त्याचबरोबर धार्मिक क्षेत्रात असो, त्यांच्या कार्याचा आढावा जर आपण घेतला तर आपल्या लक्षात येतं. मगाशीच खामकर सरांनी सांगितलं की शिक्षक हा तुमच्या समोर कार्य करत असतो, पण जर त्या शाळेचा लेखनिक चांगल्या पद्धतीनं कार्य करत असेल तरच विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि भविष्य घडत असतं. आणि म्हणूनच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेलं कार्य हे सुद्धा नावलौकिक मिळवण्यासारखं आहे. त्याचबरोबर इयत्ता 12वी पर्यंत शिक्षण त्यांनी घेतलं आणि लेखनिक या पदाचा कार्यभार स्वीकारला. परंतु कोणतंही संगणकाचं ज्ञान नसताना अद्ययावत संगणकाचं ज्ञान प्राप्त केलं व आपलं कार्यालयीन कामकाज अत्यंत छान पद्धतीनं पूर्ण केलं, हे त्यांचं वैशिष्ट्य. आपलं काम गप्प करणे किंवा शांतपणे करणे, त्याचा खूप गाजावाजा न करणे, हे त्यांचं खूप मोठं वैशिष्ट्य. सातत्यानं कार्यरत राहणे. मी त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांशी चर्चा करताना माझ्या लक्षात आलं की त्यांनी 20 वर्ष खूप खडतर कष्ट केलं, प्रवास केला. तो कालावधी विनावेतनाचा होता. 5 वर्ष त्यांनी विनावेतन काम केलं आपल्या या ठिकाणी. त्याचबरोबर त्या कालावधीमध्ये वसंत दूध डेअरी या संस्थेचे संकलन करणे, त्याचबरोबर तिथलं सचिव पद त्यांनी स्वीकारलं आणि ते करत असताना सकाळी 7 ते 10 त्या डेअरीमध्ये काम करणं, दिवसभर शाळेत काम करणं, त्याचबरोबर त्यांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय सांभाळणं, हे सगळं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं. त्याचबरोबर रहिमतपूर नगरीमध्ये आपला राजकीय स्वतंत्र अस्तित्वाचा ठसा उमटवला आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा चांगल्या पद्धतीनं स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण केलं. त्याचबरोबर मी एकदा त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी मला विचारलं की मॅडम तुमच्याकडे किती बचत गट आहेत? तर मी त्यांना उलट प्रश्न केला की सर तुम्ही बचत गटाबाबत काय करता? सर म्हटले मी खूप बचत गट चालवले, म्हणजे गरजू गरीब स्त्रियांना एकत्र येऊन त्यांना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचं कार्य सुद्धा त्यांनी केलं आणि ते सुद्धा नावलौकिकास प्राप्त होतं. म्हणजेच एकूण राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी जो वसा उमटवलाय तो अत्यंत महत्वपूर्ण आहे. त्याचबरोबर एक कुटुंबाचा छान पद्धतीचा पाया रचणे, म्हणजे एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेऊन सुद्धा शैक्षणिक वारसा घराला प्राप्त करून देणं आणि त्याचबरोबर चांगल्या पद्धतीनं कुटुंबाचा दर्जा उंचवणं, हेही कार्य त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. आणि मी त्यांना पुढच्या आयुष्यासाठी, जीवनासाठी आपल्या सर्वांकडून शुभेच्छा देते. त्यांना आरोग्यपूर्ण जीवन लाभावं यासाठी परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद मॅडम. यानंतर शिक्षक मनोगत आरती कदम सर यांना मी विनंती करते. आवाज करायचा नाही. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू, आज 30 जून, आज विशेष अशा या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत.
आपल्या शाळेचे वरिष्ठ लिपिक SS माने सर राजे यांचा आज सेवानिवृत्तीनिमित्त आपण सत्कार आयोजित केलेला आहे. राजेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून आम्ही दोघं सहकारी म्हणून आजपर्यंत एकत्र काम केलेलं आहे. त्यांच्या बाबतीत सांगण्यासारखं खूप आहे. एक कामाविषयीची निष्ठा ही त्यांच्याकडून शिकावी. ज्यावेळेला बघावं त्यावेळेला राजे आपल्या कामात हे मग्न नेहमी दिसायचे. सरांनी मला सांगितलं की त्यांना संगणकाचं कुठलंही शिक्षण नव्हतं, पण ते संगणकात इतके तरबेल की संगणक संपूर्ण खोलून पुन्हा तोडायचं म्हटलं तरी त्यांची तयारी असायची. म्हणजे इतका अभ्यास जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं. आता सांगायचं झालं तर मगाशी खामकर सर म्हणले की शाळा म्हणजे हा एक रथ आहे. चालक जरी संस्था असली तरी त्याचे वाहक जे असतात ते मुख्याध्यापक असतात आणि त्याची चाकं जी असतात ते शिक्षक असतील, ग्रंथपाल असेल, प्रयोगशाळा परिसर असेल, हे सगळे त्या रथाची चाकं असतात आणि त्या रथात बसणारे तुम्ही विद्यार्थी रथात बसून तुमची घोडदौड सुरू असते. मग इथं आपल्याला एक निश्चित सांगता येईल की प्रत्येक घटक हा त्याच्या ठिकाणी तो जर कार्यरत असेल तरच हा रथ व्यवस्थितपणे ह्या पुढे जाणार आहे. राजेंच्या बाबतीत परवा बोलता त्यांनी सांगितलं की मला एक फॉर्मेट मारायचं होतं आणि ते फॉर्मेट मारायला 3 तास लागायचे आणि ते परत चालू व्हायचं नाही. त्याला तर ते मारणं गरजेचं होतं. त्यांनी 20 वेळा त्यासाठी प्रयत्न केला. म्हणजे बघा, एखादं काम हातात घेतलं तर त्यासाठी किती जरी कष्ट करायची तयारी असली तर ते मागे सरत नसत. अशा राजांच्या बाबतीत आज ते सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी इथं उभा आहे. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबालाही इथून पुढचं आयुष्य हे सुखात आणि समृद्धीत जावं एवढी मनोकामना व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर माजी प्राचार्य श्री माने पीपी यांना मी विनंती करते आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक राजे यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या संस्थेचे आदरणीय सचिव, त्याचबरोबर रहमतपूर नगरीच्या माजी नगराध्यक्षा आदरणीय मंगलताई माने, माजी प्राचार्य मांडवे सर, दिलीप काका, त्याचबरोबर रहीम चाचा, या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये जसं की जन्मल्यानंतर बारसा आहे, त्याच्यानंतर लग्नाचा सोहळा आहे आणि संपूर्ण कार्यकर्तृत्व केल्यानंतर शेवटी जाता जाता जिथे तुम्ही काम केलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला निरोप देण्याचं काम हा एक शेवटचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असतो. त्या कर्मचाऱ्याच्या जीवनामध्ये त्यानं कोणत्या प्रकारे काम केलेलं आहे त्याच्यावर त्याच्या सेवानिवृत्तीची प्रसिद्धी अवलंबून असते असं मला वाटतं. अनेक कर्मचारी निवृत्त होतात, कुणाचा कार्यक्रम होतो कुणाचा होत नाही, कुणाच्या कार्यक्रमाची दादी घेतली जात नाही, अशी अवस्था असते. ते त्याच्या कार्यकर्तृत्वाचं त्याला जाता जाता मिळालेलं फळ असतं. आपल्या विद्यालयामध्ये एक मोठं कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये अनेक चांगली माणसं, अनेक म्हणण्यापेक्षा सर्वच चांगली माणसं या ठिकाणी आपापलं काम चोखपणे बजावत आहेत आणि त्यामुळेच आज आपली शाळा नावलौकिकाला आलेली आहे. नुकताच जो आता शिष्यवृत्तीचा
निकाल लागला त्यामध्ये 5वीची 2 मुलं, एक 5वा आणि एक पाटील म्हणून कोणीतरी, आणि एक 8 नंबरला राज्यामध्ये येऊन एक आपल्या शाळेचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याचं काम केलंय. यामागे शाळा आणि शाळेत राबणारे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना याचं श्रेय जातं असं मला वाटतं. राजे काम करत होते ते कार्यालयात करत होते. कार्यालयात कोण असतं काय असतं विद्यार्थ्यांना फारसं माहीत नसतं, परंतु कार्यालय हा शाळेचा कणा असतो, हृदय असतं. कार्यालयातून सगळी सूत्र हलतात, संपूर्ण कागदपत्र, मग ते कर्मचाऱ्यांचं असेल, कर्मचाऱ्यांच्या जीवनाची खऱ्या अर्थानं नोकरीच्या बाबतीतली जडणघडण हे कार्यालयातले लेखनिक करत असतात. मग तुमचं सर्व्हिस बुक असेल, तुमच्या सर्व प्रकारचे डॉक्युमेंट्स असतील, तुमचे पगार असतील, थोडक्यात कार्यालयातील लेखनिक असतात हे शाळेतल्या मुख्याध्यापकापासून शिपायापर्यंतच्या सर्व व्यक्तींचं, सर्व कर्मचाऱ्यांचं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम हा लेखनिक करत असतो. आणि हे काम आयुष्यभर राजांनी, सुरुवातीला त्यांनी पिंपरीला काही काळ काम केलं, त्याच्यानंतर या विद्यालयामध्ये ते ज्येष्ठ लेखनिक म्हणून आले. त्यांचा स्वभावाचं वर्णन सर्व वक्त्यांनी केलेलं आहे. मी तर त्यांना 1980 पासून खूप जवळून पाहिलेलं आहे. माझे 1983 पासूनचे ते परममित्र आहेत. वसंत दूध संस्थेमध्ये त्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. अगदी हातात माप घेऊन दूध घेण्यापासून, भरलेले कॅन धुण्यापासून, आतमध्ये झाडू मारून सर्व व्यवस्थित करण्यापासून माझ्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांची कामाची काय पद्धती आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. दूध संस्थेमध्ये जेव्हा संगणक प्रणाली आली नुकतीच जिल्ह्यामध्ये, वसंत दूध संस्थेनं जिल्ह्यात पहिल्यांदा ती प्रणाली स्वीकारली. जिल्ह्यातली ही पहिली संस्था अशी आहे की संगणक प्रणाली स्वीकारून दूध संकलन केलं. त्यामध्ये राजांनी पुढाकार घेतला. संगणकाचं काही ज्ञान नसताना ते मला म्हणाले आपण संगणक खरेदी करूया आणि संगणक प्रणालीनं दूध संकलन करूया. म्हणलं तुमची तयारी असेल तर ठीक आहे. आणि संगणक आणल्यानंतर ते त्या संगणकावर बसले. मला वाटतंय राजे तुम्ही आजपर्यंत त्या संगणकावरून उठलेला दिसला नाही. एवढं त्याच्याशी ते समरस असायचे. एक तुम्हाला मी किस्सा सांगतो. संगणक दूध प्रणालीसाठी आवश्यक असणारं सॉफ्टवेअर आम्ही एका सॉफ्टवेअर इंजिनियर कडून भरलं आणि त्यामध्ये एक अशी त्रुटी राहून गेली होती की ती त्रुटी आम्हाला हिशेब करायला अडचणी जाणायची. त्या शहा नावाचे मला वाटतं ते सॉफ्टवेअर इंजिनियर होते. त्यांना अनेक फोन केले, ते काय केलं येईनाच. मग राजांच्या असं डोक्यात आलं, म्हणले आपल्याला दुरुस्त होते का बघूया. आता सॉफ्टवेअर मध्ये दुरुस्ती करणं म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियरचं काम आहे ते. राजे संध्याकाळी दुग्ध संकलन करून घरी जायचे. घरून जेवून परत 10:30-11 वाजता डेअरीत येऊन बसायचे. तिथून ते बसायचे ते आम्ही सकाळी संकलन करायला येण्यापूर्वी अर्धा तास ते घरी गेलेले असायचे. सकाळी 6 वाजता 3 दिवस सलग असं केलं. मला वाटतं वहिनी तुम्हाला आठवत असेल. म्हणजे जे ते आता म्हणत होते सगळे प्रशिक्षण न घेता त्यांनी प्रशिक्षण घेतलं, पण गुरुशिवाय घेतलं. संशोधन पद्धतीनं त्यांनी संगणक शिकलं आणि त्यासाठी त्यांनी अनेक तास, अनेक वर्ष जीवनातले खर्च केलेले आहेत. आणि म्हणून तर ते आज एका नामवंत शाळेचे नामवंत ज्येष्ठ लेखनिक म्हणून आज ते सेवानिवृत्त होताना आपणाला दिसत आहेत. आणखीन एक मला गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये समर्थपणे साथ दिलेले आहे
ते त्यांच्या पत्नी मंगलवहिनी यांनी. कारण राजे घरी कमी असायचे, शाळा डेअरी परत शाळा परत डेअरी, संपूर्ण घरचा कारभार त्यांनी समर्थपणे सांभाळला. त्यांना खूप चांगली साथ दिली. म्हणून आज ते दोघेही आपल्या 2 मुलांच्या सहित अतिशय चांगलं जीवन जगतायत आणि एक उत्कृष्ट असं कुटुंब म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. सांगण्यासारखं खूप आहे, वेळ आपणाकडे कमी असतो, परंतु माझ्याबरोबर राजांनी काम केल्यानंतर आज त्यांची सेवानिवृत्तीच्या वेळी सुद्धा मी हजर आहे. हेही माझ्या दृष्टीनं स्वाभिमानाची बाब आहे. त्यांनी पुन्हा सुद्धा शाळेत येऊन शाळेला काही मदत लागली तर परत ते नक्कीच या ठिकाणी येऊन इथं असणाऱ्या लोकांना मार्गदर्शन करू शकतील आणि भावी आयुष्यामध्ये त्यांना, त्यांच्या कुटुंबांना, मुलं, सून सर्वांना हे इथून पुढचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं. त्यांचं आयुरारोग्य हे उत्तम राहावं, जेणेकरून शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक सेवा करण्याकरता त्यांना बळ मिळेल अशी मी आपणा सर्वांच्या तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि न जास्त लांबवता रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी नाती हवी. अशीच नाती जपणारे आजच्या सत्कार मूर्ती श्री माने एस व माजी नगराध्यक्षा सौ मंगल माने यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे. मी विनंती करते प्राचार्य श्री खामकर CS व सौ जाधव मॅडम यांनी सत्कार मूर्तींचा सत्कार करावा. आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्तींचा सत्कार होत आहे. सत्कारास प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव माने, प्राचार्य खामकर CS, तसेच माजी प्राचार्य PT माने, माजी प्राचार्य मांडे सर आणि रहीम चाचा यांच्या उपस्थितीत, तसेच दिलीप कारंजकर यांच्या उपस्थितीत सत्कार होत आहे. या कार्यक्रमात उपस्थित AB कदम सर हे उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे स्वागत आणि धन्यवाद देते. मन वळू नये अशी श्रद्धा हवी, निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी, सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी, कधी विसरू नये अशी नाती हवी. अशीच नाती जपणारे आजचे सेवानिवृत्त माने SS. धन्यवाद.
एस माने सरांचा सत्कार करत आहेत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती माननीय एस एस माने सर आपलं मनोगत व्यक्त करतात. नमस्कार. आजच्या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थी मित्र, मी स्वतःला भाग्यवान समजतो की या संस्थेत मला 33 वर्ष सेवा करण्याची संधी या संस्था चालकांनी मला प्राप्त करून दिली. अशा सर्व संचालकांना मी विनम्र अभिवादन करतो. या प्रसंगी काही दिवंगत संस्थापकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या प्रेरणेनेच मी 33 वर्ष सेवा करू शकलो. मी सन 2006-07 मध्ये या विद्यालयात बदलीने हजर झाल्यानंतर या शाळेची अवस्था तशी बिकटच होती. परंतु माननीय सुनील माने भैया, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्या त्रिवेणी संगमामुळे हे विद्यालय अल्पावधीत नावारूपास कधी आले हे कळले सुद्धा नाही. जोपर्यंत दर्जेदार शिक्षण तळागाळातील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्या देशाचा विकास होणार नाही, शाळेचा विकास होणार नाही. या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं की संगणक शिक्षण ही काळाची गरज आहे. मी वयाच्या 45व्या वर्षी संगणक शिकलो. कोणताही संगणकाचा कोर्स मी केलेला नाही, कोणाचीही मदत नाही. अशा काळात स्वयं अध्ययनाने आणि कठोर परिश्रमाने मी संगणकावर मात करू शकलो. मी आज विंडोज 98 ते विंडोज 10 या संगणकावरील सर्व ऑपरेटिंग सिस्टीम सहजपणे काम करू शकतो. तसेच मराठीमध्ये सर्व फॉन्टचे टायपिंग सहजपणे करू शकतो. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की कोणतीही गोष्ट मनापासून केल्यास आणि कठोर परिश्रम घेतल्यास यश मिळतच राहते. यशाच्या पाठीमागे धावण्याची गरज भासत नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे. या प्रसंगाच्या निमित्तानं सांगावंसं वाटतं की सुदैवाने आपल्या विद्यालयात 9 डिजिटल क्लासरूम आहे. माझ्या शिक्षक सहकाऱ्यांना विनंती आहे की या डिजिटल क्लासरूमचा भरपूर वापर करून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाचा लाभ प्राप्त करून द्यावा. या संस्थेच्या माध्यमातून मला समाजसेवा, सहकार, राजकीय क्षेत्रात काम करण्याची सुवर्ण संधी प्राप्त करून दिली. याबद्दल मी या संस्थेचे मनपूर्वक आभार मानतो आणि संस्थेच्या ऋणात राहणेच पसंत करतो. माझे सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, विद्यार्थी माझ्याकडून कधी अनावधानाने दुखावले गेले असतील तर मी प्रथम त्यांची क्षमा मागतो. या विद्यालयात काम करत असताना मला संस्थेचे सचिव एस के माने सर, अध्यक्ष माननीय सुनीलराव माने, माजी प्राचार्य मांडवे सर, माजी प्राचार्य जी माने सर आणि विद्यमान प्राचार्य खामकर सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. माझ्या 33 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त होत असताना मला जितका आनंद तितकं दुःख होत आहे. आनंद एवढ्यासाठी की आता पूर्ण वेळ घराकडे लक्ष देत आहे आणि दुःख एवढ्यासाठी होत आहे की या 33 वर्षाच्या दररोजच्या भेटीतील माझे सहकारी रोज मला भेटणार नाही. सर्व चांगल्या सहकाऱ्यांचा सहवास लाभणार नाही. निवृत्त होत असताना इतकं सूचित करेन, आनंदी राहा, कामात आनंद ठेवा, जीवन ही आनंदी होईल. आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. मनासारखे जगणे आता आनंदाची अनुभूती, जीवनातला वसंत हा अनुभवांचा प्राजक्त चढा, सवे घेऊन प्रियजनांना आठवणींचा भरागडा, उशीर होतो गाडी जाईल डबा मी न नेणार, या साऱ्याला बगल देऊनी रम्य विश्व फुलणार, या वाटेवर साथ म्हणून शब्दरूपी भावना, आरोग्य धन अक्षय मिळो, मनापासून शुभकामना शुभकामना शुभकामना. धन्यवाद. सेवानिवृत्ती सदिच्छा सदिच्छा सदिच्छा.
यानंतर कार्यक्रमाचं गोड काम, आभाराचं गोड काम सौ कादंडे मॅडम करतील. निवृत्ती माझी आज गड्यानो वयाची 58 पूर्ण झाली. निवृत्ती माझी आज गड्यानो वयाची 58 पूर्ण झाली. सुख दुःखात साथीने तुमच्या नाव माझी पैलतरा गेली. आज SS माने सर उर्फ राजे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रमानिमित्त सर्व उपस्थित असलेले व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण सर्वजण मी ते आभाराच्या कामासाठी उभी आहे. ज्यांच्या कर्तृत्वाच्या पायावरती ही ज्ञान मंदिराची जी इमारत आपण बघतो आहे फार गौरवाने उभी आहे आणि ज्यांच्या सत्कार्याचा सुगंध सदैव आपल्याला त्यांच्यानंतरही प्रफुल्लित करत राहील असे म्हणजे आजचे सत्कार मूर्ती म्हणजे SS माने सर. काही व्यक्तींचे स्थान हे आयुष्याच्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असतं. त्यांचं दिसणं महत्वाचं नसतं परंतु असणं फार महत्वाचं असतं. सर कधी दिसत नव्हते परंतु त्यांच्याशिवाय आमच्या शाळेचं पान मात्र हलत नव्हतं. ही भावना एक फॅक्ट आहे आणि हे नुसतेच राजे नाही तर मनाचे आणि कामातलेही राजे आहेत. त्यांचा पेहराव बघितला ना तर आम्ही गमतीने काही आमच्यातली लोक गव्हर्नर म्हणायचे. आहेच तेच गव्हर्नर आणि दिसतात पण तसेच ते गव्हर्नर. असं सुंदर व्यक्तिमत्व सरांचं आहे. आज ते रिटायर होत नाहीत तर त्यांच्या कामाचा आणि ज्ञानाचा वसा आणि ठसा आमच्यावरती ते सोडून जातात. माझा आभार थोडस कमी होईल, मनोगत होईल परंतु मी एक गोष्ट इथं शेअर करणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये वैयक्तिक आयुष्यामध्ये सरांचं फार मोठं स्थान आहे. हे बरेच जणांना माहिती नसेल कारण दुसऱ्यांपर्यंत दिखावा करणे हे त्यांच्या स्वभावात नाही. माझ्या लग्न कार्यामध्ये सरांचा फार मोठा मोलाचा एक स्थान आहे आणि म्हणून आज मी माझ्या वैवाहिक जीवनामध्ये अतिशय सुखी आहे. त्यांचा हात लागला आणि माझं पुढचं आयुष्य फार सुखमय झालं असं म्हणायला हरकत नव्हतं. सर मला म्हणायचे मॅडम तुम्ही चुकीच्या पदावरती काम करता. मला या अर्थच कळत नव्हता की तुम्ही असं का म्हणता. तर सर नेहमी म्हणायचे तुमच्यासारख्या सरांचं असं मत आहे तुमच्यासारख्या अशा बुद्धिमान माणसांनी नेहमी शिकत राहावं आणि म्हणून BL शिकण्यासाठी सरांनी मला प्रेरणा दिली आणि मी आज फार याने म्हणजे त्यांच्या समोर एक ठसा घेऊन मी आज फार गौरवाने तुमच्या समोर स्वाभिमानाने सांगते की खरंच सरांच्यामुळे माझं BL पूर्ण झालं. त्यांनी मला तशी ती प्रेरणा दिली. तर थँक्यू व्हेरी मच. माझ्या जीवनामध्ये तुम्ही एवढं चांगलं सत्कार्य केलं, मुलांचं काम केलं त्यासाठी आणि या कार्यक्रमासाठी सर्वजण उपस्थित असलेले आमचे योग्य मार्गदर्शक म्हणून शाळेकडे बारीक लक्ष असणारे संस्थेचे सचिव SK माने सर आप्पा तसेच आमचे माजी प्राचार्य जे कधी आम्हाला रिटायर्ड झाल्यासारखे वाटतच नाही ते म्हणजे साळुंके सर आणि ज्यांच्याकडून मी जेव्हा इथं नवीन आले त्यांच्याकडून मी प्रयोग शिकले ते म्हणजे आमचे रहीम चाचा आमचे माजी लॅब असिस्टंट आणि ज्यांच्या कारकिर्दीमध्ये शाळेला सुवर्णकाळ भोगला असं एक माझं वैयक्तिक मत नाही तर या सगळ्यांचं मत आहे आणि त्यांनी धाडसी आणि धडाडीचे निर्णय आपल्या आयुष्यामध्ये या शाळेच्या गौरवामध्ये घेतले ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके PP माने सर. शाळेचा एक अत्यंत बुलंद आवाज म्हणून प्रसिद्ध असणारे आमचे AV कदम सर आणि सगळ्यात मन मिळावू सगळ्यांशी नेहमी डाऊन टू अर्थ राहणारे आमचे कारंजकर काका हे सगळेजण इथं उपस्थित या निमित्तानं राहिले आणि ॲट लास्ट बट नॉट द लिस्ट आमच्या SS माने सर तसेच त्यांच्या सौ नेहमी त्यांनी सुखदुःखामध्ये सरांना साथ दिली हे पण इथे आवर्जून उपस्थित राहिले. या कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक तसेच सर्व शिक्षक स्टाफ आणि आपण सर्वजण होता म्हणून या कार्यक्रमाला शोभा आली या सर्वांचे मी हार्दिक आभार मानते आणि शेवटी इतकंच की निरोप द्यायचा आहे कुणाला आणि घ्यायचा कुणी. निरोप द्यायचा आहे कुणाला आणि घ्यायचा कुणी. आपण तर सारे आहोत या जगताचे निरोपाचे धणी म्हणून हा निरोप नाही तर एक स्नेहाचं आणि मायेचं रूप आहे असं मी सर्वांना सदिच्छा व्यक्त करून सरांच्या आयुष्यासाठी पुन्हा एकदा ईश्वरचरणी प्रार्थना करून मी हा कार्यक्रम संपला सजई करते. धन्यवाद. थँक्स लॉट.